काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार। कारण माणूस मृत्यू पावल्यावर जड होत नाही, पण त्याचा भार कोणता असतो की हयातीतल्या लोकांना त्याच्या दुर्गंधीचा जो घात आहे तो फार वेळ ठेवल्याच्या नंतर त्याच्या शरीरातून जी दुर्गंधी येते ही दुर्गंधी भार समजतात। आणि अतूट प्रेम ज्याच्यावर आपण केलंय किंवा ज्यांनी आपल्यावर केलंय ती व्यक्ती गेली तरी आपण निमूटपणे सगळ्या गोष्टी रडत रडत ह्या सगळ्या गोष्टी करतो। म्हणजे घरातली सुद्धा माणसं आयुष्याची माळ तुटल्यावर कामी येत नसतात। विठाला 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 विठाला। राहिला प्रश्न घराचा। मंगळवेढ्याचे मालक घराच्या बाबतीत बोलतात, लय माणसं बैठकीत बसल्यावर टकटक सांगते तो 1.5 कोटीचं घर आहे, 2.5 कोटीचं घर आहे, 1 कोटीचा बंगला आहे, माझ्याकडे नोकरी इतके येतं। मग काय करते? त्याकडे 5 कोटीचा बंगला आहे, तुझे पोरं छताव जाळतेत का तुला? तुमच्याकडे तरी जर सबर आहे, निदान दारात तरी पुरतेत। आमच्याकडे तर लय अवघड आहे। पार लगी नदीच्या कडीलाच गंगेच्या कडील पेटून देऊन तिकडच राख, निदान तुमचे रोज तरी समाधी दिसती इतकं तरी बरं करून ठेवले पूर्वजांनी तुमच्या। विठाला 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 सगळी माणसं घराच्या बाहेर नेऊन टाकून देतात। राहिलं घर, किती मोठं घर आहे, किती मजली आहे, त्याच्या सुखसुविधा किती आहे। विडाला 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 म्हणून ते घर सुद्धा माझं म्हणायचं, पण चोखोबाराय सांगतात कायमस्वरूपी जर माझं माझं म्हणत असेल तर तू फजितखोर आहेस। कारण त्या घरातली एकही वस्तू आपल्या कामी येत नाही, कधी आयुष्याची माळ तुटल्यावर नाही येत कामी। म्हणून साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ तुमच्या पुढे मांडत राहिलो। पुढे पुढे सरका। विडाला 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 अधिष्ठान अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गोदा माता, पवित्र गोदावरी मातेच्या तीरावर असलेलं सदाचारी सात्विक पुण्यशील सर्वसामान्य शेतीशी नाळ असलेली माणसं या गावात राहतात। अशा परमपावन नगरीतल्या सर्व सद्भक्तांना प्रणाम करतो। इथे अधिष्ठान दैवत भगवान देवादिदेव शिवशंकरांचं जुनाट फार बुजुर्ग स्थान आहे। अशा परमश्रद्धेय विश्वाच्या मालकाला जगन्निवासाला माझ्या भगवान शिवजींच्या चरणी प्रणाम करतो। ग्रामदैवत मारुतीराय तेलाचे मारुतीराय आहेत। अशा मारुतीरायाची मूर्ती ज्या गावात असते तिथं वेगळं अधिष्ठान असते। नवग्रहाचं अधिष्ठान असतं, सूर्याचं अधिष्ठान असतं, शनीचं अधिष्ठान असतं। एवढी मोठी शक्ती त्या मूर्तीत असती। नीलांजनम समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनेश्वरम। मारुतीरायाच्या चरणी प्रणाम करतो। 1-2 बाजूला सुद्धा मंदिर दिसतेत बुवा महाराज, त्याही मंदिरातल्या अधिष्ठानाला प्रणाम करतो। पवित्र गोदावरी मातेला प्रणाम करतो। वाचे मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा सकल दोष दासी भंगा सकल दोषासी भंगा सकल पाप जाती सकल पाप जाती गंगा वाचे मनता गंगा गंगा सकल पाप जाती भंगा सकल पाप जाती भंगा वाचे
या पवित्र पापनाशिनीचं नाव घेतलं की सगळी पापं जळून जातात. तुम्ही किती नशीबवान माणसात, तुम्हाला पाय धुवायला पण तिचंच पाणी आहे. त्या पवित्र मातेच्या चरणी, तीर्थराजाच्या चरणी प्रणाम करतो. स्वर्गीय सत्यलोकवासी, गोलोकवासी, कैलासवासी भामाबाई बापूबुवा पुरी ह्या विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात शिवस्वरूप झाल्या, भगवंताच्या सानिध्यात विलीन झाल्या. त्यांचा आजचा हा स्मृतीला उजाळा देणारा कार्यक्रम म्हणजे त्या मागे 6 तारखेला जात राहिल्या. खूप दिवस झाले. तुमच्याकडे मला वाटतं 3ऱ्या दिवसाच्या नंतर करण्याची पद्धत आहे, काय ताण नाही. पण आता जुना काळ वेगळा होता. आता या काळामध्ये सगळ्यांना शक्य होत नसतं, म्हणून मोठ्या विस्तृत पद्धतीने स्वर्गीय कैलासवासी भामाबाईंचा मोठा हा स्मृतीला उजाळा देणारा कार्यक्रम, शास्त्राच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर त्याला उदक शांती विधी म्हणावं लागेल. असा हा ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाच्या साधनेमध्ये, साधू संतांच्या नामाच्या उच्चारामध्ये त्यांचा हा सोहळा मोठ्या आदराने करतात पितांबर बापूबुवा पुरी बंधू भाऊ. वा म्हणजे बहिणीचं करतात. बर 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 ते आपल्या बहीणबाईचा हा सोहळा करतात. वा, त्याबद्दल तर अजून कोटी कोटी धन्यवाद. मला असं वाटतंय कालच्या राखी पौर्णिमेला भाऊ बहिणीची इथं जातो किंवा बहीण भावाची इथं जाते. महाराज कैलासवासी झालेल्या बहिणीला आजच्या या पवित्र एक 15 दिवस पर्वणी असती राखी पौर्णिमेची, त्या बहिणी करता, शिवस्वरूप झालेल्या त्या बहिणी करता त्या भावानी मोठा एवढा उत्साह केला. हे किती मोठा उत्साह असेल. स्वर्गातले देव टाळ्या वाजित असतील. विठ्ठला 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 म्हणून पितांबर बुवांना कोटी कोटी धन्यवाद. बोलता बोलता राहिलो. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील, मला पुरी मंडळी कंपनीनं जरी आमंत्रित केलं असेल बुवा महाराज, पण भानगड अशी आहे, महत्त्वाचा विषय असा आहे की गावाला याच्याकरता धन्यवाद देतोय. एवढी मोठी वास्तू तुम्ही माझ्या मारुतीरायाची आणि भगवान शिवशंकराची केली, त्याबद्दल गावातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रणाम करतो. पावसाळा असो काही असो, किती मोठी वास्तू आहे. मागे 2 कीर्तनं झाले त्यावेळेला वरचा सभामंडप नव्हता. मला महाराज म्हणले वरी कीर्तन होणार आहे. तर मी म्हणलं काय पाऊस नाही, काय नाही, होत राहील. ते म्हणले पाऊस असला तरी होतंय. मी काही विचारलं नाही वरी काय, पण वरी आल्यावर लक्षात आलं खालच्या मंडपात आपल्याला गरमी झाली असती, साऊंड सिस्टीमवाल्याला त्रास झाला असता. महाराज सुरूच तुतुतुनतुन्यावानी वाढेवण रे वाढेवण रे. मी बी आणि तुम्ही का कमी बोलता का राजे हो, त्याला तुम्हाला बी लय कदरतन ते आहे का नाही. आम्हाला तुम्हाला यायला म्हणून त्यालाही बिचाऱ्याला आवाज देता येतो साऊंडवाल्याला. सगळ्या गोष्टी पुनश्च एकदा गावकऱ्यांना प्रणाम करतो. एवढी मोठी भगवंताच्या पुढे तुम्ही वास्तू केली, अशीच वास्तू इथं एखाद्या आलेल्या व्यक्तीने अंतकरणात ठेवून आपोआपल्या गावात करण्याचा प्रयत्न करा, ही तुम्हाला विनंती करेल. विठ्ठला पितांबर बुवाच्या घरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे ओंकार महाराज बन आमच्या गावातलीच व्यक्तिमत्व आहे. मी तसं शेलूत राहतो. त्यांचं इथं मला वाटतंय अंत्यविधीला आले त्याच दिवशी फोन आलता फकरू महाराजांकडे, आणि मग त्या दिवशी ही तारीख काल परवाची पाहिजे होती, पण माझी रिकामी नसल्यामुळे मग आजच्या दिवस ठेवला. आणि कालची करता आली असती दुपार, पण राखी पौर्णिमेचा सण असल्यामुळं जिकडं तिकडं प्रत्येकजण व्यापात असतो, म्हणून आजचा दिवस ठरला. मलाही येण्याचा योग आला. कीर्तनं तर रोजही असते, पण त्याचं कारण सांगतो. पवित्र स्थानावर कीर्तन झाल्यावर महाराजाला सुद्धा पुण्य लागते.
नाही तर मळ्यानं यानं त्यानं मंगल कार्यालयात गांजा कीर्तन असतेत ना, तिथं कोणाच्या पाया पडू? मंगल कार्यालयात कीर्तन ठुलं तर कोणाचं लग्न असू द्या दारूच्या शिश्या असत्यातच. असं म्हणायचं नाही आमच्या समाजात दारू पेत नाहीत. भारतात अशी जातच नाही की त्या जातीत लोक दारू पेत नाहीत. प्रत्येक जातीत लोक दारू पेतेत ना, म्हणून तिथं ते बाटलेलं असतंय. मंदिर पवित्र आहे, भगवान शिवजीचं दर्शन झालं, सर्व ग्रहाचं अधिष्ठान ज्यांच्या पायापाशी त्या मारुतीरायाचं दर्शन झालं, पवित्र गोदावरी माता तर सगळ्याला दिसती. आळशानं जरी जांभळी देऊन इकडं पाहिलं तरी पण त्याचा उद्धार. म्हणजे हे ठिकाणाची ताकद आहे. अशा ठिकाणावर आम्हाला सुद्धा पुण्य प्राप्त होतं. म्हणून पुनश्च ओंकार महाराजांनी यांच्या बन्नी पाहुण्यांच्या वतीनं त्यांनी फोन केला, हजरही आहेत, त्यांनाही धन्यवाद. विठाला विठाला तुटला आयुष्याचा दोरा. एक जण म्हणे महाराज प्रयत्न चालत नाहीत का? व्याधीसाठी प्रयत्न चालतील, दुखत असेल तर प्रयत्न चालतील, आयुष्यासाठी प्रयत्न आतापर्यंत कोणाचीही सफल झालेली नाहीत. कारण आयुष्य जर शिल्लक नसेल तर डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाही. आयुष्य शिल्लक असेल तर तो व्याधीमुक्त करेल, आणि आयुष्य जर नसेल तर मग मात्र डॉक्टर काही करू शकत नाही. वैद्य वाचविती जीवा, वैद्य वाचविती जीवा, वैद्य वाचविती जीवा, वैद्य वाचविती जीवा. तरी कोण ध्याती देवा, तरी कोण ध्याती देवा, तरी कोण ध्याती देवा, तरी कोण ध्याती देवा, तरी कोण ध्याती. वैद्यानं जर जीवाला वाचिला असतं तर भगवान शिवजीच्या कोणी पाया पडले नसते, मारुतीरायाच्या पाया पडले नसते, पांडुरंगाच्या पाया पडले नसते. जो माणूस औषध देऊन माणसाला मरू देत नाही का त्याच्याच पाया पडले असते. जय देव जय देव जय वैद्य देवा. वैद्य म्हणजे डॉक्टर. आयुष्य संपल्यावर त्याचं सुद्धा काही चालत नाही. मग आयुष्याची माळ तर तुटणारच आहे. 5-7 लोक सोडून दिले तर प्रत्येकाच्या आयुष्याची माळ तुटते. आपण म्हणतो त्यांना देव आज्ञा झाली, ते वारले, ते मृत्यू पावले, ते खर्चले, ते गेले, ते मेले, असा आपल्याकडे शब्द असतो. शरीराचं आणि आत्म्याचं कनेक्शन तुटणे, दोघं बाजूबाजूला होणे, याचंच नाव आहे आयुष्याची माळ तुटणे. आयुष्याची माळ तुटली की आत्मा हा बाजूला जात असतो, म्हणजे दिव्याची ज्योत विझत असते, रिकामा भग्न दिवा राहत असतो. या विझलेल्या दिव्याला, या शरीराला प्रेत म्हणतात, मड म्हणतात, प्रेत म्हणतात. मग इंग्रजी वगैरे वगैरे बाकीच्या भाषा काय काय दळतात त्याच्यावर आपल्याला काय घेणे. पण आपल्याकडं प्रेत शुद्ध भाषा आणि रोजची प्रचलित सर्वसामान्य खेड्यातली भाषा म्हणजे मड. संत वाङ्मयात सुद्धा मड शब्द आलाय. मडे झाकुनिया मड शब्द संत वाङ्मयात पण प्रेत हा अति थोडा वरचा शास्त्राची भाषा आहे प्रेत. मग एकदा प्रेतात रूपांतर झालं रे झालं. आयुष्याची माळ तुटली की प्रेतात रूपांतर होतं, प्रेतात रूपांतर झालं की त्याची माती ठरली. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची शरीराची होय माती. ती सांगाती कोणी ती सांगाती, ती सांगाती ती सांगाती ती सांगाती होती या शरीराची. पार्थिव ते प्रेत जरी दफन केलं असेल तरी कालांतराने 4-2 वर्षानं काढलं तर फक्त अस्थिचा सापळा सापडेल, मधलं काही सापडत नाही, त्याची माती होत असते. इथं धामुनी नावाचं गाव आहे परळीच्या अलीकडे. त्या गावाला 10 मुनी असं नाव होतं, नंतर 10 मुनी पडलं. तिथं 10 मुनीश्वरांच्या समाध्या होत्या. मी या वर्षी तिथं कीर्तनाला गेलो. तिथल्या लोकांना विचारलं नाव कसं काय, तर काय म्हणे आमची इथं 10 मुनींच्या समाध्या आहेत. मग त्यांनी असं थोडासा सभामंडप केला तर त्या कॉलमच्या खड्ड्यामध्ये 2 मुनींचे सापळे सापडले. ते
म्हणले आम्ही ते पूजेला ठेवले, दर्शन घेतले, पुन्हा ते कपड्यात बांधून टाकले. आता त्या कधी मुनींचा दफनविधी झालता कोणालाच माहीत नाही, पण ते मुनी नाही सापडे, फक्त त्यांच्या अस्थी सापडल्या. मज्जा तंतू याचं सगळं माती होऊन गेली. माती पेटवलं तरी माती, मातीत टाकलं तरी माती, पाण्यात टाकलं तरी माती. या शरीराची माती होत असते. मग तो कोणी असो केवढाही असो त्याचा विचार नाही करायचा. निसर्गाचा नियम आहे. भामाबाई शिवस्वरूप झाल्या, देवाच्या पायापाशी विलीन झाल्या. इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे मिळून त्यांना 6 तारखेला समर्पित केलं. किती मोठ्यांना जावं लागते एक मुद्दा तुमच्या पुढे मांडतो. नामदेवरायाच्या घरी त्यांच्या सासरवाडीतला एक व्यक्ती आली. मग पाहुणी आली असेल का पाहुणा आला असेल इथपर्यंत तो काही मला पुरावा सापडला नाही, पण एक व्यक्ती आली. मग एक आली त्या अर्थे पाहुणी आली नसेल. पाहुणी एकटी कशी येईल? जुना काळ सांगतो. आता एकट्या जातात पाहुण्या. आता काळ बदलला, काही विषय नाही. काही काही पाहुण्या तर इतक्या गोड आहेत, नवऱ्याला कामाला लावत्यानं मीच जाऊन येते म्हणत्याल. अशा सुंदर पाहुण्या आहेत काही काही. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपले. हो, काही काही इतक्या पाहुण्या गोड आहेत, त्याला सरकी लावायला ठुत्यात, वान्य राहण्याला ठुत्यान, पाखरं हाणायला ठुत्यान आणि ह्या जत्राला जात्यान. अशा पण काही काही आहेत ना. टकटक दिसायल्यात 7-8 जणी. चांगल्या पुरात गंगात टाकावं त्या 4 जणीला. विठाला महाराज उठू का नाव घेऊ का त्या 4 जणीचे? पलीकून पण 4 जणी आहेत, पण नको नाही, एवढ्या वेळेस माफ करतो. याच्यानंतर नवऱ्याला त्रास देऊ नका. त्याला वाटत असं नाही मेल्याला खरंच कळत काय. विठाला विठाला एक व्यक्ती नामदेवरायाकडे बिदरवरनं आली, कर्नाटकातून आली. नामदेवराय संत शिरोमणी नामदेवराय या पवित्र संप्रदायाचा प्रचार पंजाब पर्यंत केला. ती नामदेवराय पाहुणी आल्याच्या नंतर एक व्यक्ती आली नामदेवरायाच्या सासरवाडीतनं. हिवाळ्याचे दिवस होते, पांघरायच्या अडचणी होत्या. महाराज आता जुन्या जर अडचणी सांगितल्या न बुवा महाराज, त्या जीनच्या पॅन्टीवाले म्हणतील गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात. गोळ्या संपल्या म्हणतील हे पागल झालाय, याच्या डोक्याला शॉट द्यायला हॉस्पिटलमध्ये न्या म्हणतील. फक्त जुन्या लोकांना परिस्थिती माहीत. मोठ्यात मोठ्या माणसांकडे सुद्धा आथराय पांघरायला जास्त वस्तू नव्हत्या. आता गोदड औषधाला सापडणं. काय होतं गोदड्याशिवाय? गोदड्याला सुद्धा महाराज श्रीमंत घरच्या बाईला गरीब घरची बाई टाकून दिलेलं लुगडं मागित होती. नेसता येत नव्हतं दत्ताबुवा नवनाथ, असं लुगडं मागायचे तरी ती बाई देत नव्हती. कशाला? त्याचं गोदडं शिवायचे. इतक्या परिस्थित्या नाजूक. कसली लाईट आलेत? विचारा जीनच्या पॅन्टीवाल्यानं, तुमच्या आजोबाला विचारा, पंजोबा असतील त्यांना विचारा, वयस्कर चुलता असेल त्याला विचारा. संध्याकाळी घासलेटाचा दिवा लावायचा आणि सकाळी तोंड आणि नाक पुसलं तर ते कपडे काळे व्हायचे, त्या धुपणानं काळे व्हायचे. इतक्या परिस्थित्या नाजूक होत्या. आत्ताचा काळ सांगतोय, माझ्या लहानपणचा 40 वर्षाचा, तर 700 वर्षापूर्वी परिस्थिती काय असेल याची कल्पना करा. पांघरायची अवस्था असेल का? माझ्या लहानपणी कोपनचे लुगडे आले, त्याला आता राशन म्हणतात. कोपनचे लुगडे, त्याला उगी अशी साध्या कोण्या तरी कलरची नखी, बुट्ट्या गिट्ट्या काय नाही. हो, ते लुगडे सुद्धा नेसलेल्या बायका मी पाहिल्या. आता लुगड्याला कमीच नाही. आता डुकर मधात येऊन म्हणून रानातला कंपाऊंड लुगड्यांचं साड्यांचं. हो, लुगड्याला साडीला डुकर पण भेटेत महाराज. तर आपण यायच्या किती लांब राहावा याचा विचार करा. विठाला विठाला
देणारी माणसं आहेत तुम्ही. बिना कुपाटीची वळही लावा. जर 15 दिवसात वळही पालथी नाही केली डुकऱ्याने मला बाळू महाराज म्हणू नका. जडची जड वळही, पण साडीला तोंडत लाईत नाही डुकर. टमाट्याला याला त्याला साड्याचं कुंपण करतात लुगड्याचं. सद्गुर गुरुजी तोंडत लाईत नाही, इतके डुकर भेटेत. आपण सुद्धा त्याला जगदंबा समजून लांब राहिलं पाहिजे. हो, काळ आला गोड. आता काय साड्याचे कासरे पण झाले तिफणीला, म्हणून तर जेवाऱ्याच्या बुडक्या व्हाल्यात. काळ बदलला. मी पूर्वीचा काळ सांगतो. वस्त्र कमी होते, अडचणी होत्या, परिस्थित्या नाजूक होत्या. लक्षात असावा, जिनच्या पॅन्टीवाल्यांना घरातला एक माणूस पाहुण्यासोबत जेवायला बसायचा. खालून भाकर असायची, वरून चतकोर चपाती असायची. त्यांवरची खाचीत नाही, खालचीच मोडून भाकर खाची. म्हणजे घरच्या माणसाला चपाती नव्हती, इतकी परिस्थिती नाजूक होती. होता काळ, दुष्काळ होता. नव्हतं तेवढं धनधान्य. तर 700 वर्षापूर्वी काय प्रगतशील काळ असेल, काय परिस्थिती नाजूक असेल, कसली प्रगती आली त्यावेळेला. पाहुणे आल्याच्या नंतर राजाईनं सहज नामदेवांना प्रश्न केला, स्वामी काय ग, जेवण झालीत? तुम्ही ज्या झोपड्यात झोपता त्या झोपड्यात पाहुणे, त्या घरात, आता ते झोपडं कसं म्हणतील, त्या घरात पाहुणे झोपतील. पण पाहुण्यांना पांघरायला काय द्यायचं? तुटला आयुष्याचा दोरा सांगतो. काय द्यायचं पांघरायला? नामदेवरायानं सांगितलं, राजाई माझं पांघरण देऊन टाकतो. राजाईनं सांगितलं, मालक ते पाहुणे तुमचं पांघरून घेऊन तुम्हाला थंडी वाजू देणारे नाहीत, तुमचं नाही देता येणार. तुझं देऊन टाक, माझंही देणार नाही, घेणार नाहीत. मला असं वाटतं नामदेवरायचे मेहुणे असतील. बहिणीला थंडी वाजू द्यावा ना आपण पांघरून घ्यावा असा भाऊ कोण असेल? नाही. मेहुण्याला थंडी वाजू द्यावा ना आपण पांघरून घ्यावा असा मेहुणा असतो का? नाही. मग दामू शेट्टीचं पांघरायला घेणार नाहीत, गोणाबाईचं घेणार नाहीत, लाडाईचं घेणार नाहीत, येसाईचं घेणार नाहीत, साखराईचं घेणार नाहीत. काय काय असतील घरातल्या लोकांचं. सगळ्यांच्या एका कोपऱ्यात बसून भांडे घासता घासता एक माऊली ऐकत, भांडे घासता घासता एक माऊली ऐकत होती. गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई होत्या. आपल्या मालकिनीचा भाऊ आलाय. जनाबाई मालक म्हणायच्या, नामदेवरायाला मालक म्हणायच्या. नौकराचा मालक मालकच असतो ना. मग जनाबाई मालक का म्हणत होत्या? त्या नामदेव स्वतःला नामदेवरायाची दासी समजित होत्या. दाशी नामयाची म्हणून या मालक म्हणायची. राजाबाईला मालकीनबाई म्हणायच्या, गोनाबाईला आईसाहेब म्हणायच्या, दामू शेट्टीला बाबा म्हणायच्या. भांडी घासली, पालथी घातली, ज्या ज्या ठिकाणी ठेवतात तिथं ठेवली, अंथरणं टाकल्या गेली. आणि जनाबाई ज्या झोपड्यात राहत होत्या त्या झोपड्यात देवघर होतं. लाकूड असं टांगलेलं, कशाची दोरी होती हो त्या काळात. एक सांगतोय जिनच्या पॅन्टीवाल्यांना, माझ्या लहानपणी एखाद्याची जोडणी जर चालू असेल माळवत, तर कडीत ठोकायचा खिळा जर वाकला ना आणि तो जोडणी करणाऱ्यानं जर बाजूला टाकला तर तो खिळा चांगला माणूस घरी नेत होता. तो ठोकून त्याला तेलाची कॅन, कपडे अडकवायला कशाला. इतकं दुर्भिक्ष होतं, इतकं दुर्भिक्ष. आता स्लॅबचं घर केल्यावर तर 20 किलो तर ते मिस्त्री खिळे फेकून देते. संध्याकाळ दुपारा ठोकणं, दुसऱ्या दिवशी उपसून फेकून देणं. ते का पुन्हा वापरीत का ते खिळे? काळ सुधारित आला. म्हणून मी म्हणतो ना, ही पोरं म्हणतील याच्या गोळ्या संपल्या, इतकी गरिबी कशी असेल. होती गरिबी, याच्याही पलीकडची सांगतोय. तुम्ही गोदाकाठची माणसं आहात, खळा हा पद्धत तुम्हाला चांगली माहीत आहे.
ज्वारीचं खळं जर करायचं असेल तर आधी जमीन उकरायची, पाणी टाकायची, बैलाच्या पायानं खुरवतायचे, पुन्हा पाणी टाकायचे, भुसकट टाकायचे, थापटवायची जमीन, मधात मेढ रवायची आणि मग ते काय मळण धरायची. आता ते हे म्हणतील हे डोकं खराब झालंय, आता ज्वारी काढायचीच गरज नाही, सरळच घातलं कडबं जिकडं तिकडं जाईल, पण धान्य डायरेक्ट आडतीच जाईल, पोत भरायचं काम नाही. काळ आला तुमचा, नशिबाना तुम्ही त्याबद्दल दुमत नाही. तर शक्यतो मळणीच्या बैलाला मुंगशा असतात, पण आदा कदा एखाद्या बैलानी शेवटच्या टप्प्यातल्या धोड कणसाची ज्वारी खाल्ली तर काम करणारे गडी होते का, गडी खळं जरी ताब्यात असलं तर उपरण्यात छटाकभर मदन नेता येत नव्हतं, पसाभर मदन. बैल जर शेण टाकीत असेल तर धोड ज्वारी खाल्ल्यावर बैलाला पचत नसती, ती शेणातून पडत असती, तर ते शेण धरीत होते, शेण, ते शेण धुवाचं आणि मग त्याच्यातल्या ज्वारीच्या कण्या खायच्या. ही परिस्थिती होती, ही परिस्थिती. विचारा विचारा 70-80-90 वर्षाच्या बुजुर्ग आजोबाला, पंजोबाला, चुलत्याला, काक्यांना, मामांना विचारा काय काळ होता तुमच्या काळातला. 700 वर्षापूर्वी काय काळ असेल. अंथरणं टाकल्या गेली, त्या देवघरातून आपली वळकट झटकली, लाकडावर अशी टाकलेली, त्याला वळणी म्हणतात, ती झटकिली अशी गोदडी आणि आवाज दिला, मालकीनबाई, मालकीनबाई. काय ग जना, जना म्हणायच्या. काय ग, दादा आलेत तुमचे. हो ग. मग हाच पांघरायला ही वाकळ देऊन टाका. राजाबाईने विचारलं, जना पाहुण्यानं जर विचारलं ही वाकळ कोणाची, मनानं आमच्या इथे एक शिल्लक आहे. तुम्ही जर म्हणताल आमच्या नौकरणीची आहे तरी पाहुणे पांघरणार नाहीत, आमच्या मोलकरणीची आहे तरी पांघरणार नाहीत, म्हणा आमच्या इथं शिल्लक होती. ती वाकळ राजाईच्या भावानं पांघरली. महाराज ते नशीबवान होतो. कधी कधी जनाबाईच्या वाकळीची घडी पंढरपुरातला मालक करत होता आणि ज्या वाकळीला पंढरपुरातल्या मालकाचे हात लागले ती त्याला पांघरायला भेटली, ते पण किती नशीबवान असेल. टाकली अंग, कडाक्याची थंडी होती. ही पण सांगतो तुम्हाला, थंडी किती होती ही पण जुन्या लोकांनाच विचारा, मला थोडं थोडं कळतंय. एवढी होट उलायची महाराज, इतकी होट उलायची. व्यासनेल नाही, स्नो नाही, काय नाही, कसल्या प्रकारचं त्याला लावायचं काहीच नव्हतं. ज्या बाईला कुंकू आहे त्या बाईला मेन मागत होते, मेन. आणि ते मेन असं बोटाला घ्यायचं आणि चुलीपाशी असं बोट धरायचं, पातळ झालं की हटावून फिरवायचं. मेन लाईत होते, मेन. कधी कधी बोलताना सुद्धा रक्त यायचं, इतकं होट उलायचे, कामं करावं लागायचे, मातुड्या त्याच्यात शेंदडासारखी पाय व्हायची. इतकी थंडी होती, इतकी थंडी. त्या थंडीमध्ये एकट्याच जनाबाई झोपल्या. रात्रीचे 1-1:30 वाजला. 9:30-10 वाजता पंढरपुरातल्या मालकाची शेज आरती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुला आले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. शेज आरती झाली, भगवान झोपलेले आहेत. देवाला काय व्यवस्था असलो, मखमली कपडे, नरम बिछाना, सगळं वैभव मालकाचं पंढरीत. त्याच्यामुळे आपलं वैभव आहे, तो का नाही वैभवात असायचा. रात्री 1 वाजता उठले तर देव उठायच्या अगोदर विटेवरच्या मालकिनीनं देवाकडे पाहिलं होतं, तर अंगावरचा कपडा असा थरथर 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 करू लागला. अंथरुणाला स्पर्श केला. स्वामी, मालक. भगवान खडबडून उठले. काय? अहो, ज्या वेळेला पांडव लाक्षाग्रहात पेटून दिले त्यावेळेला तुमच्या अंगाला रात्री घाम आलता, तुम्ही सुदर्शन फेकलं,
चक्रा फेकून ती धरणी फोडली, तुमच्या अंगाला घाम आलेला मी पाहला. असं बऱ्याच भक्ताच्या वेळेस वेगवेगळी प्रकरणं पाहिली, पण आज मात्र तुमच्या अंगावरच पांघरून थरथर करतंय. नेमकं काय? रमा म्हणजे लक्ष्मी. हे रुक्मिणी, हे लक्ष्मी, माझ्या जनाला थंडी वाजते ग, माझ्या जनाबाईला थंडी वाजते ग. अरे तिला वाजलेली थंडी मला सहन होत नाही. त्याचं नाव देव आहे, त्याचं नाव देव. काय करता मालक? काही नाही, मी जाऊन येतो. माझ्या अंगावरची मखमली शाल काशीतले मालक येईपर्यंत मी जनाबाईच्या अंगावर टाकतो, कारण काशीतले मालक सकाळी यायचे. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, तोपर्यंत मी जनाबाईच्या अंगावर ही शाल नेऊन टाकतो. भगवान गेले दामोशीटीच्या घरी. देवघरातल्या झोपड्यात प्रवेश केल्याबरोबर महाराज त्या जनाबाई होत्या. जनाबाई होत्या. भारतीय संस्कृतीतल्या सदाचारी पुण्यशील स्त्रीचे लक्षण काही 5-10 लक्षण येतं. मालकाच्या पायातला बूट वाजल्याबरोबर 4 बूट जरी वाजत वाजत गेले तरी उठत नाही, पण एका बुटाचा विशिष्ट प्रकारचा आवाज आल्यावर तिला कळतं या बुटाचा आवाज माझ्या मालकाच्या पायातला आहे. याला म्हणायचं पत्नी. महाराज दारावर टकटक करण्याची अशी वाजवण्याची पद्धत सुद्धा ज्याची त्याची वेगळी असते. त्याच्यावर लक्षण घ्यायचं माझे मालकच आलेत. अशी जुन्या काळातली सात्विक सदाचारी पुण्यशील पतिव्रता नारी होती. आजही तशा आहेत, म्हणून तर विश्व शाबूत आहे. त्यांच्यामुळेच विश्व शाबूत आहे. या देशाची सर्वोच्च संपत्ती काय असेल तर या पवित्र भारत देशाची स्त्री आहे, सात्विक स्त्री. पाऊल वाजल्याबरोबर थोडस जाग आल्यासारखं झालं. झोपच नव्हती, उगा डोळा लागायचा कुडकुड कुडकुड. जगाच्या मालकानं अंगावरती मखमली शाल टाकली. ताडदेशी उठल्या, पाय धरले. प्रभू प्रभू, माझ्या अंगावर ही मखमली शाल. जना मला थंडी वाजत होती ग. देवा ही तुमच्या अंगावर असल्यावर थंडी कशी वाजल? तसं नाही ग जना, आज तुला थंडी वाजत होती म्हणून मला वाजत होती. रमाला विचार, लक्ष्मीला विचार, मी स्वतः तुला भेटून तुझ्या अंगावर शाल टाकण्यासाठी आलो. प्रणाम केला. देवाने एकच सांगितलं, देवा अरे आमच्या मालकिनीचा दादा आजच्या दिवस राहणार आहे. आजच्या दिवस ते उद्या पहाटे जातील, मला 1 दिवसाकरता अडचण होती. रावली ना रमा. देवा एक बोलू का? मी ज्यांच्या घरच्या भाकरी खाते ते गोदडे पांघरतात, म्हणजे वाकळी पांघरतात. मी ज्यांच्या घरच्या भाकरी खाते ती गोदडी पांघरतात, आणि त्यांच्या घरची नौकरीन मी मखमली शाल पांघरावा. हे काय उचित आहे का रे देवा? नकोय मला, नकोय. दृष्टांत संपला. मला सांगायचंय, ज्या सात्विक सदाचारी पुण्यशील वारकरी स्त्रीला थंडी वाजल्याच्या नंतर त्याला थंडी वाजती, त्यावर ती संलग्न आत्मा किती एक असेल, प्रेमाचं सूत्र किती गोड असेल, माझ्या जनाबाईंचा अधिकार किती मोठा असेल, काय नाविन्य असेल माझ्या जनाबाईंचं. जी जगाचा बाप जिच्या थंडीची दखल घेतोय त्या जनाबाई किती मोठ्या असतील महाराज. पण माझ्या त्या जनाबाईंना सुद्धा त्यांचा आयुष्याची मर्यादा संपल्यावर इथं थांबता आलं नाही, इथं थांबता आलं नाही तर भामाबाईंना जावं लागतंय. काय नवलाची गोष्ट. म्हणून मालक पहिल्या कडव्यात तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा
फिरायला काय ताकद असेल महाराज. नाही थांबता आलं, भामाबाई नाही जावं लागलं. एक मुद्दा मांडतो, वेळेत सोडेल, वेळेच्या आधी 1 मिनिटानं सोडणार नाही आणि पुढेही तुम्हाला त्रास देणार नाही. काही माऊल्या या भारत देशात किती मोठ्या होत्या. बसा बसा वारकरी, जागच्या जागा, जिथं जागा असेल तिथं बसायचं. सात्विक सदाचारी पुण्यशील माऊल्या या भारत देशात जन्माला आल्या. बसा बसा, अहो नंतर दर्शन घ्या. विठाला विठा विठाला विठाला विठाला. काही दर्जा आहे काही माऊल्यांचा. पंढरीतले मालक या मालकाची भक्ती करणारे, काशीतल्या मालकाची भक्ती करणारे, काही संत महंत योगी जपी तपी देव, प्रत्येकाचे प्रसादाची एक हे ठरलेली आहे. भगवान जगन्नाथाचा प्रसाद खिचडी आहे. खिचडी तुम्ही गेला असताल जगन्नाथपुरीला तर तिथे खिचडीचा प्रसाद आहे. बऱ्यापैकी ठिकाणी काही संतांच्या पुण्यतिथीचा प्रसाद सुद्धा ठरलेला आहे. आमच्याकडे 2 सातोने आहेत परतूर तालुक्यात. त्याच्यापैकी एका सातोन्यामध्ये बालानंद स्वामींचं मंदिर आहे. अवलिया साधू महात्मा होते मोठे. तर एखादा पैशावाला माणूस त्यांच्या त्या प्रसादाच्या पंगतीला काजूची भाजी करील, बदामाची असती का नसती मला काय माहित नाही, पण बदामाची करीन, काय काय एखाद्या वेळेस कशा कुठल्या कुठे पनीर करीन, कशाची करील, काय करायची ती करील, पण नाही तिथं भाजी गाजराचीच. तो प्रसाद आहे महाराजांचा. प्रसाद आहे. तिथं गाजरांची भाजी असते. इकडे जालना रामनगर पशी एक महात्मा होऊन गेले. त्या महात्म्यांचा प्रसाद उमराच्या दोड्या. कवळी कवळी उमरा येतात त्यावेळेला, आणि त्यावेळेला त्यांचा तो सोहळा असतो. काळ्या मसाल्याची उमराच्या दोड्याची भाजी. तो प्रसाद आहे त्यांचा. प्रसाद आहे तो प्रसाद. आमच्याकडे मंठ्याच्या जवळ मंगरुळ नावाचं गाव आहे. तिथे सद्गुरू बोडखे बाबांचं अधिष्ठान. नावच महाराजांचं बोडखे बाबा. अवलिया संत. काय टोकाला गेलेली लोक. प्रसाद ज्याचा त्याचा वेगळा. महाराजांचं टोक किती, अधिकार किती त्यांचा. ते एके दिवशी त्या मंगरुळच्या पलीकडे एक शिव, तिकून एक हातवन नावाचं गाव, मधात एक ओढा वाहतो, आणि त्या ओढ्याच्या कडेला काही पोरं शेळ्या चारत होते. शेळ्या आणि शेळ्या चारता चारता असाच हिवाळ्याचा दिवस होता, म्हणजे पावसाळ्याच्या पुढचा, पण पाणी जास्त असायचं ना. दिपाळीपर्यंत बऱ्यापैकी ओढ्याला पाणी असायचं. माणसातही चांगलं वागण्याचं पाणी होतं ना, म्हणून जमिनीवर पाणी थांबत होतं. आपल्यातलं चांगलेपणाचं पाणी आटलं म्हणून आपल्याला दिवाळीला पण बकेटच न्यावं लागतं बैलाला पाणी पाजायला. आता तुम्ही समुद्राच्या कडीचे गोदामातेच्या तीरावरले तुमचा बागद्यार सोडून आमचं सांगतोय पिकल बळडी तर कळडी घोडी, नाही तर उदो आंबाबाईची पडडी. तुमचं कसं आहे, मोठा वाडा पोकळवासा वारा जाई भासा भासा. तुमची गोष्ट वेगळी आहे. ओढ्याला मासे धरले त्या पोरांनी. गोराखी पोरं होती. शेळ्या मेंढ्या सांभाळणारे, जनावरं सांभाळणारे गोरगिर गुराखी होते. म्हणजे शक्यतो माळकरी नसावे. ते माळकरी कशाला मासे धरतील. मासे धरले, काऱ्या जमा केल्या अग्निपेटीला, त्याच्यात मासे भाजले, आणि पोरांनी पुढचा काय कार्यक्रम करायचा ते मी कशाला सांगू श्रावणात तुम्हाला. तितक्यात महाराज गेले. पोरं म्हणले महाराज करा जेवण. कसले महाराज.
महाराजांनी पोरांनी धरलेल्या 7-8 माश्या भाजलेल्या तोंडात टाकल्या. आता पोरं म्हणजे शिमग्याचा हुरेव. पंचक्रोशी सगळी महाराजांच्या पाया पडणार सगळी लोक. पोरं गावात म्हणले काय पाया पडता येईन, आमच्या सोबत माश्या खाल्ल्यात. याच्या कशाला पाया पडतात, माश्या खाल्ले आमच्या सोबत भाजलेले. गावातले सात्विक सदाचारी लोक काय बोलतात म्हणले, मूर्ख आहेत तुम्ही, महाराज मासे कशी खातील, काय वेडे आहेत का तुम्ही. ते म्हणले मी एकटा येडा असेल विचारा नाही 7-8 जण आहे, आणि आमच्या देखता महाराजाला विचारा. महाराज म्हणले विचारायचं कशाला, मीच सांगतो ना खाल्ली म्हणून. सगळी लोक म्हणली महाराज आम्ही तुमचं पाहून माळ घातली, आम्ही प्रसाद असतो काही लोकांचा याच्यावर सांगा, तुमचं पाहून माळ घातली. मी कट्टर नास्तिक माणूस पण तुमचं बघून माळ घातली असे लोक पुरावे देत होते. आणि तुम्ही स्वतः जर असं करत असाल तर आम्ही काय वागायचं, आम्ही कोणाकडे बघून चालायचं. महाराज म्हणले पोरं सांगते ते खोटं नाही, आणि तुमची माझ्यावर श्रद्धा आहे ती पण खोटी नाही, पण म्या माश्या खाल्ल्या नाही, म्या वाचिल्यात. पोरायनं मला बोलिल्यावर जितक्या माशाचे प्राण वाचिता येतील तितक्याचे मी वाचिले, त्याच्या पोटातले मला वाचिता येत नाही. ते पोरं म्हणले वाचवायची काय, माशा भाजल्या आम्ही. भाजल्यावर जिथे असतात का माशा, भाजायची काय गरज आहे, पाण्याच्या बाजूला काढली की माशी मरून जाते पाण्यातली मासा, आम्ही भाजल्या. महाराज म्हणले तुम्हाला तसं वाटत असेल, तुमचा काही दोष नाही, तुम्ही मला काय ओळखीणार आहेत, पण बकेट भरून पाणी आणा. मोठं बकेट असं 10-15 लिटर पाणी बसायचं बकेट भरून आणलं, आणि महाराज बकेटाच्या समोर वमन करतात. उलटी नाही, सगळा जठर अग्नी, वमन म्हणजे उलटीच, पण पूर्ण जठर तोंडातून बाहेर काढलं. आणि ती अन्न पिशवी अशी झटकिल्याबरोबर ते जेवढे मासे तोंडात टाकले होते तेवढे बकेटात पोहू लागले. आणि ते आताडे गिताडे धुतले आणि सगळ्याला सांगितलं आता तर काही दोष नाही ना, सांग रे किती खाल्ले होते. ते म्हणलं हो 7-8च उचलल्या होत्या तुम्ही, तितक्याला तितक्या माश्या जिवंत. आवली असा तो महाराज. या लोकांचा कशाला विचार करायचा, विज्ञान मानित नसेल नका मानू. काही हरामखोर मायबापाला मानित नाहीत तर साधूला मानतील का भडवे, त्याची अपेक्षा तरी करता कशाला करता. आपला संप्रदाय चमत्काराचा नाही पण साक्षात्काराचा आहे. आपला संप्रदाय साक्षात्काराचा, चमत्काराचा नाही, साक्षात्काराचा आहे. तर ज्या साधूने भाजलेली मासे जिवंत करावा त्या बोडखे बाबांचा प्रसाद कण्या आमटी, ज्वारीच्या कण्या असायच्या त्यांच्या प्रसाद असतो. प्रसाद खाली शेगावच्या पुढे एक गाव आहे, मला नाव आठवण, पूज्य श्री पाचपोर बाबांमुळे तिथे कीर्तनाला जाण्याचा योग आलता. तिथे देवाच्या प्रसादासाठी एक मोठा रोडगा करतात. कुंटल 2 कुंटल 3 कुंटल 4 कुंटल गव्हाचं पीठ असतं. ते पीठ पाणी गावरान तूप टाकून तिंबायचं. त्याच्यामध्ये 5-50 किलो काजू टाकायचे, बदाम टाकायचे, काय काय असे वस्तू. ते महाग असतात ना वाटते, आपण नाव ऐकले चित्रात पाहिले. ते काजू बदाम असे हे भारीचे पदार्थ असतात म्हणून ते त्याच्यात टाकायचे. आणि मोठा कोरा कपडा घ्यायचा, तो खाली आथरायचा, त्याच्यावर केळीची पानं टाकायची आणि त्याच्यावर ते कणिक ती तुपानं पाण्यानं काजू बदाम टाकून असं केलेला तो उंडा आणि चौकून केळीचे पानं लावून त्या कपड्याची गाठ मारायची आणि माणसाच्या डोक्या इतका मोठा खड्डा, त्याच्यात गौऱ्या वगैरे याचा विस्तू आणि ते लोटून द्यायचा आणि वरून गौऱ्या टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी ते काढायचा आणि येणाऱ्या भक्ताला त्याच्यातला थोडा थोडा. तो महाराजांचा प्रसाद. मला सांगायचं आहे की असा जगन्नाथ प्रभूंचा प्रसाद आहे खिचडी. खिचडीचा प्रसाद आहे जगन्नाथ प्रभूंचा. आणि मग त्या खिचडीचा प्रसाद जगन्नाथ प्रभूंचा. एवढा अधिकारी राजा, त्या जगन्नाथपुरीतला राजा, त्याच्या घरी ती खिचडी व्हायची. त्या खिचडीसाठी पात्र सुद्धा सोन्याचं, खिचडी वाढायला ताट सोन्याचं, खिचडी शिजवायला पात्र सोन्याचं, त्याला हलवायला चमचा उलथणे पळी हे सुद्धा सोन्याचं. राजा होता ना तो, राजा होता.
गुरुजी सांगायचे म्हणे प्रसादाच्या पुढे जे नगारा वाजत होता का नगारा, त्या नगाऱ्याची टिपरी सुद्धा सोन्याची होती. जगन्नाथ प्रभूंचं ते देवाचं वैभव काय अहो, तुम्ही सांगताल तितकं थोडं. त्याचं वैभव काय आपल्याला वाखाणता येतं का? तो जगाचा बाप आहे. अहो त्याच्या कृपेनं आपण इतक्या आनंदात आहेत. त्याची कृपा झाल्यावर बंगला, त्याची कृपा झाल्यावर गाडी, त्याची कृपा झाल्यावर सगळ्या गोष्टी, त्याची कृपा झाल्यावर चांगले कपडे, त्याची अवकृपा झाली की लागलाच हात पसरायला. मग त्याच्या कृपेने विश्व हलतंय. ते दत्ताभाऊ सामान्य असेल का? सोन्याची टिपरी नगारा वाजायला. आणि सोहळ्यातला सगळा कार्यक्रम तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. सोहळं होतं, शिस्त. सोहळं म्हणजे शुद्धता. आपल्याकडे काय व्हायचं, सणाच्या दिवशी पुरण असायचं, त्या दिवशी पोर व्हायला. आता पुरण तर दुर्मिळ गोष्ट होती हो, महिन्याला भेटायची. आता गोड खाईनत माणसं, जास्त झाल्यावर तसंच असतं. ते खूप आहे ना. सणाची अशी आतुरता असायची. पंचमी कोणीकडे झाली कळच न. पोळा आल्याच्या नंतर ज्याच्याकडे बैला असायची तो भारदस्त शेतकरी असायचा. तर काही काही लोकांचा असा भाव असायचा की मला ते पोळ्याला जेवायला सांगतात, असं प्रेम असायचं. आता श्रीमंताला खाऊ देईन, गरीबाला खाऊ देईन, फक्त गोळ्या खाऊ द्यायला. पसापसा झोपताना गोळ्या, झोपीतून उठल्यावर गोळ्या, झोपायच्या आधी गोळ्या, हे पसापसाच. आमची लोक इतकी तुम्हाला टकटक सांगतात. कीर्तनाला फेटा बांधायच्या आधी एक गोळी, फेटा सोडल्यावर एक गोळी, कधी कधी चालू कीर्तनात एखादी घ्यावाच लागती, नाही मरतो आमच्यासारखा. हो, चांगलं खाऊ दे. चिखल केला ना आपण, मर्यादा सोडल्यानं, मग तोही मर्यादा सोडतोय. देवाचा नैवेद्य सोहळ्यात आपल्याकडे ते पूर्णाला हात लावू देत नव्हते. बायका ए नैवेद्य राहिला रे, नैवेद्य राहिलाय. पण काही पोरं माईचा डोळा चुकून त्या पूर्णाचा खोगा हाणायचे. काही तो गुळ आणायला गेल्यावर गुळ टोकरायचे, गुळाचा खडा असं टोकरायचे. ते दात लागलेले दिसाव माईन म्हणा मेल्या, गुळ उष्टा केला सोय रे सांड्या. शिव्या होत्या नाही, अशा वेगळ्या शिव्या नव्हत्या. आता काय शिव्या दलिंदर, देणाऱ्या दलिंदर, आणि ज्याला दिल्या ते भिकार चोट. विठाला 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 महाराज. परिस्थिती नाजूक होती पण माणसांची पावलं जमिनीवर होते, पावलं जमिनीवर होते. भजून खायची माणसं, त्याच्यावर श्रद्धा ठेवून अन्नाला एक प्राणातली एक गोड गोष्ट समजून ती खायची. आता मोठ्या मोठ्या लग्नानं चेंडू फेकल्यासारखे मोठमोठाले लाडू बुंदीचे फेकून द्यालेत, कवटावानी गुलाबजामुन लाडू. ही माणसं पुढच्या जन्मात खराब नालीतल्या आळ्या होणार. गळ्यात शपथ खोटं नाही. कीर्तनात सांगायलो, भगवान शिवजीच्या दरबारात, मारुतीरायाच्या दरबारात, गोदावरी मातेच्या तीरावर सांगायलो, हे जे आपल्याला लागतंय याच्यापेक्षा शिल्लक अन्न नाश करतात का, ही माणसं शेपटीच्या आळ्या होणार. हो, त्याच्या बायका पण शेपटीच्या आळ्या होणार, त्याची मधली मधीत नालीत लग्न होणार. हो, कारण सांगू, 2050 अन्नाचा दुष्काळ आहे. जी माणसं असा नालायकपणा करतील का त्यांच्यावर बिकट परिस्थिती येतील. पैशाचे बंडला असतील महाराज, पण धान्याचा दुष्काळ असेल. ही येऊ नये याच्याकरता वेळीच सावध व्हा. त्या मालकांनी दिलेली आपल्याला ती चेतावणी आहे, सावध व्हा. आपल्याला लागेल तितकंच अन्न घ्या, नका फेकू. शुगर असेल, तुला शिरा खायचा नाही, घेताना घेऊच नको ना. तू सांग ना मला शुगर आहे, घ्याला. बैल आहे का तू? बैलाला कळत नाही वैरण मालकाला टाकताना ते म्हणत नाही मग पोट भरलं. पण तुला कळतंय ना, तू माणूस आहे ना, तू बैल नाही ना, तू गध नाहीस, तू मसण नाहीस, तू हाल्या नाहीस. कळतंय ना तुला, मला नकोय, मला शुगर आहे, मला गोड खायचं नाही. वा आणणार घे मित्रा का, तू या बापाची पंगत आहे का? हा, तुला माहिती आहे का किराण्याला किती पैसे लागायले सोमळ्या? हे नालीतल्या आळ्या होणार. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, त्यासाठी पुरावे आहेत. पण वेळ आपल्याला अपुऱ्या वेळेत कीर्तन सोडायचे. विठाला विठाला आजही कुठे
ठेकुटे गेल्याच्या नंतर अब्जाधीश माणसं पात्र पुसून खातात. अब्जाधीश माणसं स्वतःचं पात्र पुसून खातात. आणि हे 1-2% भिकारचोट आहेत का, भिकारचोट ज्याला बायका लोकांची रानं खुरपून जगित्यात, त्या हराम खोरायला कळत नाही आपण किती नाश करायला लागलो. बैल आहेस का तू सोमळ्या? बैल सुद्धा शेंड्याकून वैरण खातून पोट भरलं तर बुडा कडीत होतो. हा, गुलाबजाम उठवणं म्हणजे शेंड्याकडची ठेवणं आहे ना, बुंदीचा लाडू फेकून देणं म्हणजे कणीस फेकून देणं ना. किती मूर्खपणा आहे. ह्या काही गोष्टी कीर्तनकारानं सांगायच्यात, ह्या भागवतकारानं सांगायच्यात, ह्या कोणी आपल्याला शिकवायच्यात. आपल्या मनाला कळावं आपण किती गोड वागावं. कारण तुमच्या इथं अन्नसत्र होण्यासाठी किती मोठा सभा मंडप आहे, किती निवारा आहे. म्हणून नाश होता कामा नये, नाही नाचलं पाहिजे. आठवा आपल्या बापदाद्यांचे दिवस. पंक्तीतला उरलेला भात जर घरी आला तर वाळून दुसऱ्या दिवशी कांदा चिरून, आणि नाही खाता आला तो वाळीत होते भात, वाळीत होते भात. फार परिस्थित्या काढल्या. जीनच्या पॅन्टवाले म्हणते याला वाटतंय का आमच्यावर हे दिवस माझ्याच्याने येत नाहीत आणि तुमच्या नालायकपणानं थांबत नाहीत. हे बी लक्षात ठेवा. मी शाप दिल्याने येत नाहीत, इतकी ताकद आहे का माझ्यात, ते येणार नाहीत. माझ्या शापानं तुमचं चांगलंही होणार नाही आणि तुमचं वाईटही होणार नाही. तुमचं चांगलं व्हावा याच्याकरता तुम्हालाच चांगलं वागावं लागेल. विठाला महाराज, परिस्थित्या तुम्हाला एक आठवत असेल, बऱ्या बुऱ्या माणसाच्या घरी जर पंगत झाली, महाराज मी डोळ्यानं प्रसंग पाहिले. डोळ्यानं शिऱ्या भाताच्या पंक्ती असायच्या, सगळ्याला आमंत्रण नसायचे महाराज. तर पात्रावर शिऱ्याची वडी उरल्याच्या नंतर ती पात्रासगट वडी फेकून देत होते. तर जिथं पात्र टाकतात का तिथं कुत्रे जमा होत होते. आणि पुन्हा एक वाक्य सांगतोय, एका बाजूनं कुत्रे पात्र वडीत होते आणि एका बाजूनं गरीब माणसं पात्रावरल्या वड्या येचित होते. हे डोळ्यानं पाहिले, डोळ्यानं. तुम्ही पाहणारी माणसं बरेच असतात, फक्त जीनच्या पॅन्टीवाल्याला माहीत नसेल. माणसं उष्ट जमा करीत होते, कोरकोर चपात्या जमा करीत होते. ही परिस्थिती लक्षात घ्या, डोळ्यानं पाहिलेली लोक आहेत. म्हणून अन्नावर माजुरेपणा नसला पाहिजे. एक सोपी वाक्य सांगू का? पूर्वीच्या काळात म्हणायचे, गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. कुकरची कुकर पालथ करते तो सकाळी खिचडीचं, कुकरची कुकर पालथ करते. ह्या पुढच्या जन्मामध्ये वटवाघुळी होत्याल, यांना खिचडी खाता येणार नाही, ह्या यांची विष्ठा खात्याल. वटवाघुळ कशी उलटी टांगती का नाही? तमाम येती विष्ठा भक्षंती लयो त्रिपाद सर्वान वटवाघुळी स्त्रिया. 3 वेळेला स्वतःची विष्ठा खाते वटवाघुळी. का? याचे 2-4 कारणे आहेत. त्याच्यापैकी अन्नाची नासाडी करणं एक काम आहे. विठाला त्रिकाल तिला ती घाण खावा लागती. चला, राजा आहे भगवान जगन्नाथ प्रभूंचा प्रसाद खिचडी घेऊन गेले. टेकलं पात्र, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं, पाणी फिरवलं, नमस्कार केला. धर्मसिद्धांत असा सांगतो, आता मधी काही पांचटायला काही गोष्टी आवडत नाहीत, त्या आपण नाही डोकं लावायचं. एकादशी वगळता, महाशिवरात्री वगळता, 24 एकादशा वगळता, 5 परवान्या वगळता प्रत्येक नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवल्याशिवाय देव स्वीकारित नाही. 24 एकादशी, 5 परवान्या, त्याच्यापैकी महाशिवरात्री आली, त्याच्यापैकी गोकुळाष्टमी आली. ह्या 5 परवान्या. आता बाकीच्या तुम्ही 3 घरी गेल्यावर पहा ना, गुत्त थोडं घेतलं सांगायला. ह्या 5. मग सोमवार जरी असेल तर सोडायचा उपवास आहे. प्रदोष सुद्धा सोडते, सोडायचा उपवास आहे. तुम्ही जो प्रसाद केलाय त्याच्यावर तुळशीचं पान ठेवतात. कारण आपण करत असताना पदार्थात काय दोष असतो, आपण स्वयंपाक करताना एखाद्याला शिवी दिली का, आपला स्वयंपाक चुकीच्या माणसानं पाहिला का, आपल्या स्वयंपाकात आलेलं द्रव्य चोरीचं आहे का, आपण कमवलेली संपत्ती चुकीची आहे का, याच्यापासून केलेल्या प्रसादातला दोष संपवायची ताकद तुळशीच्या पानात आहे. एवढी मोठी ताकद. मग ते तुळशीचं पान त्या खिचडीवर ठेवलं.
महाराज तुळशीच्या पानाचं महत्त्व आपल्यातल्या काही भंगिऱ्यांना कळालं नसेल, नाही कळू द्या, पण कोरोनाच्या काळात मुसलमानाला पण कळालं. आमची इथे एक बुबू येत होती, जुनी बाई आहे, मुसलमानाची म्हातारी जुनी बाई आहे. ती बारीक सारीक गरीबाची बाई आहे, चांगली कामं करते, डाळी करून देती, घरच्या रानातल्या डाळी. हो, ज्याचा संध्याकाळचा ठिकाणा नाही ते बायकोल म्हणतो, काय टरकलाची डाळ खातो, फाटका खाऊ फाटका. तू फाटका खाऊ खाऊ डॉक्टरचा फाटका खातोस तू. आपलं खाय ना सोमळ्या. टरकलाच्या डाळी सत्व असतं, आपल्या घरच्या तुरीच्या डाळी कांडून केल्या सत्व असतं. पण ह्याही टिकल्यावाल्या म्हणतात, बाई कोण बसलं ते दळीतन, कोण बसलं भरडीत, कोण बसलं काही, नकून भरडू. हप्त्याला दवाखान्यात जात जाय, तो हा चुलताचे डॉक्टर फुकट तपासायला. विठाला 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 म्हातारी आमच्याकडे यायची. ती एके दिवशी मला म्हणली, महाराज, ती बाबा म्हणायची, पोरं बाबा म्हणायची मला. आजकाल महाराजाला बाबा म्हणण्याची पद्धत आहे, लायकी असती का नसती काय माहिती आमच्यात, पण लोक म्हणतात आम्हाला काय चाललं बाबा. तर ती बाई म्हणली, बाबा तुम्हारे यहाँ तुलसी का पेड़. मी म्हणला, बुबू यही तुलसी का पेड़ है, ये पत्ते चुन के दो. बोले मैंने ले नहीं, बोले तुम्हारे हिंदू की पवित्र तुलसी, तुम्हारे हाथ से दो. मी अशी पसाक्षी पानं तोडीन दिले. दुसऱ्या दिवशी मागितले, दिले. ती कधी आमच्या मुलाला मागायची, कधी मंडळी घरातल्या कोणाला मागायची, द्यायची. ते बायकांनी तुळशीच्या मंजुळा तोडल्या नाही पाहिजे असं शास्त्र सांगते. गिरगावचा बाळ्या नाही. तुम्हाला ऐकायचं ऐका ना, काय ऐकू तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मी काय गुत्त घेतलं तुम्हाला? आणि माझं काय एवढी माझ्यात पात्रता आहे का तुम्ही आमचं ऐकताल? तुम्ही तुमचं ठरवा. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, मी शास्त्र पुराण वाचून तुमच्या पुढे मांडतोय. एके दिवशी मला शंका आली, ही मुसलमानाची बाई तुळशीचे पानं का नेत असेल. मैं बोला, बब्बू काय के वास्ते तुलसी के पत्ते, हे कैसे? बोले महाराज बाबा, ये टीवी पे रेडियो पे लोग बातें कर रहे, ये तुलसी के पत्ते पानी में डाल के वो गर्म पानी उबाल के पीने से कोरोना नहीं होता. म्हणजे मुसलमानाच्या बाईला कळालं तुळशीचे पानं उकळून प्याल्यावर कोरोना होत नाही. हो, आणि आपल्या बऱ्याच बाया तुळशीच्या जवळ शिळी बांधित्यात, बोकड्या बांधित्यात. वा, ह्या पुढच्या जन्मात घुशी होणार. विठाला विठाला शास्त्र पुराण वेद तुळशीसाठी काय बोलेल हे काय गिरगावकर सांगणार आहे? विज्ञान सुद्धा सांगते 24 तास ऑक्सिजन देणारा जर तरू कोण असेल तर ती तुळशी आहे. 24 तास ऑक्सिजन आपल्याला ती तुळशी. त्या तुळशीचं पान खिचडीवर ठेवलं आणि मग आता तिथं राजा म्हणल्यावर मोठमोठाले ब्राह्मण विद्वान लोक होते. ते जेवणाचा मंत्र म्हणला, पाणी फिरिलं, मग सगळं ते मुख प्रक्षालनम, हस्त प्रक्षालनम वगैरे असे ते मंत्र 27 वर्षापूर्वी मला येत होते. आताही पाठ आहेत, पण आता ते करीत नाही मी. आणि मग ते सगळं आटपल्याच्या नंतर पाहिलं आणि मग घ्या देवा म्हणायच्या अगोदर राजानं पाहिलं तर देवाच्या तोंडाला 2-3 खिचडीचे कण चिटकलेले होते. पुजाऱ्याला सांगितलं, का रे तुला कळत नाही का? देवाला काल जेवू घातलं ना अजून तोंड पुसलं नाहीस? मालक, काल जेवू घातल्यावर कालच तोंड पुसलं. आज सकाळी मी देवाला स्नान घातलंय, देवाला कपडे घातले, आणि स्नान घातल्यावर कण कशी राहतील भाताची? मग हे चिटकले कस काय? पुजाऱ्यानं सांगितलं, राजे महाराज, मला शिक्षा द्यायची असेल तर मी स्वीकारण्यासाठी तयार आहे, मला नोकरीहून काढून टाकायचं असेल तरी मी तयार आहे, पण हे कण कसे लागले मला सांगता येणार नाही. शहानिशा झाली, राजाच्या कानावर वारता गेली. गावाच्या कडेला राहणारी एक गरीब म्हातारी ती देवाला खिचडी खाऊ घालती. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो, ती खिचडी खाऊ घालती. राजाच्या कानावर वारता गेली की ती म्हातारी, बघा किती पवित्र बायका आहे त्या भारत देशात, किती पवित्र मावल्या आता. या भारत देशाची पवित्र संपत्ती किती मोठी आहे या देशाची स्त्री. आणि मग राजानं विचारपूस केल्याच्या नंतर भालदार, चोपदार, मंत्री, महामंत्री, सुमंत्री सोन्याची पालखी घेऊन पाठवलं. ती म्हातारी घेऊन या. म्हातारी म्हणली, मी सामान्य बाई सोन्याच्या पालखीत कशी बसू? मी लोकांच्या रानात मजुरी करते, चलत येते. राजवाड्यात आल्याबरोबर तिनं राजवाड्याच्या बाहेर चप्पल काढून ठेवली. जुनी माणसं दर्जन वागत होती ना, चप्पल काढून ठेवली. वाकत वाकत गेल्याबरोबर राजाला प्रणाम केला.
राजाच्या पत्नीने बसायला मला जशी घोंगडी टाकली अशी बसायला टाकली, बसली बाई. राजाने विचारलं, माय तुझ्या हातची खिचडी जगन्नाथ प्रभू मला कळतंय तसं खातोय म्हणले. मी या गावात आले का त्यावेळेसपासून माझ्या हातची खिचडी जगन्नाथ प्रभू खातात. राजा म्हणले, बाई माझ्या इथं चूल पण सोन्याची, रंगनाथ गुरुजी सांगायचे. आता गुरुजींचं वाक्य म्हणल्यावर मोठ्यांचं वाक्य कुठं खोटं असतं का? गुरुजी गुरुजी आहेत. गुरुजी म्हणजे आपल्यासाठी प्रत्यक्ष ज्ञानोबर आहे. ज्ञान सूर्य होते गुरुजी, ज्ञान भास्कर. हो, परभणी जिल्हा महाराष्ट्राच्या बाहेर जर कोणामुळे ओळखला जात असेल तर तो फक्त रंगनाथ गुरुजीमुळे ओळखला जातो. उत्तर भारतात सुद्धा परभणीचे म्हणलं गुरुजींच्या भागातले एवढा मोठा गुरुजींचा दर्जा मोठा होता. आणि गुरुजी म्हणायचे जगन्नाथपुरीच्या राजाकडे चूल पण सोन्याची होती. आता लाकडं सोन्याचे कसे असते ते जळायचे नाही महाराज. सोन्याची चूल, सोन्याचं पातेलं, सोन्याचा चमचा, सोन्याचं उलथणं, सोन्याची कडची, सोन्याचं ताट देवाला, नगाऱ्याचे टिपरे सुद्धा सोन्याचे. काय वैभव. आणि मग त्या बाईला सांगितलं, बाई आम्ही देवाच्या तोंडाला खिचडी लावतो, फक्त देवाला गावरान तुपातली खिचडी. तू इथं गावरान? ती म्हणली गावरान तूप नुसतं मी ऐकले, मी अजून पाहिलं नाही. लोणी? ती म्हणली लोणी यष्टीव नाव पाहिलं. मंठा ते सकाराम बाबाची लोणी, यष्टीव नाव पाहिलंय, लोणी मला काय पाहायला भेटलं नाही. मग बाई तू इथं लोणी नाही, तूप नाही, काय नाही, मग तुही खिचडी कशी खाईन? ती म्हणली तोंडाने खातो देव. ती बाई का सामान्य आहे का महाराज? अहो परिस्थिती गरिबी श्रीमंतीची नका हो, आचरणाची श्रीमंती असते, आचरणाची. पाय घसरलेल्या कोट्याधीशाला सुद्धा किंमत नसती आणि पाय न घसरू देणाऱ्या भिकाऱ्याला पण किंमत असते. आपल्या संस्कृतीत आचरणाला किंमत आहे, संपत्तीला किंमत नाही. विठाला 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 राजकारण असेल, व्यापार असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, गुरुजी आपलं क्षेत्र असेल, आपल्या क्षेत्रामध्ये जातीला विचारित नाहीत. आपल्या क्षेत्रात किती सोनं घातलंय त्याला विचारित नाहीत. आपल्या क्षेत्रात किती 2-4 किलो माळी घातल्यात त्याला विचारित नाहीत. आपल्या क्षेत्रात तुला किती चाली येतात त्याला विचारणार नाहीत. आपल्या क्षेत्रात तू किती पक्वाद वाजवतो त्याला विचारणार नाहीत. आपल्या क्षेत्रात तू किती कीर्तन करतो त्याला विचारणार नाहीत. आपल्या क्षेत्रात आचरणाला किंमत आहे. आचरणाला, ज्याचं आचरण गोड आहे का त्या माणसाचे लोक पटापटा पटापटा पटा पाया पडतात. मग तो भारीच्या गाडीत आलाय का पायी पायी आलाय काय नाही. एक उत्तम भाऊ म्हणून उकळीकर होते, एक साधी व्यक्ती. ते अशा गोदावरीच्या पात्राच्या जवळ जर कीर्तनाला आले ना तर ते लवकर यायचे, आंघोळ करायचे, काय टावेल नाही काय नाही, पटका धुवायचे, वाळू घालायचे, जे उपरनं गुंडाळायचे, धोतर वाळू घालायचे, शर्ट बनेल वाळू घालायचे. ते येडवाकडं हाडकलं की लगेच याचे इना घ्यायला सुरू, गाथामुख होत गाथामुख होत. पण अशी टोकाला गेलेली महाराज सुद्धा त्यांच्या पाया पडायचे. का? आचरणाचं सूत्र होतं. आपल्या शास्त्रात आचरणाला किंमत आहे, देखाव्याला किंमत नाही. तू इथून गणगुळी लावून इकून पाठीवर वघळ येऊ देतोस का ते सांगूच नको. असे वघळे लय पाहिलेत. विठाला विठाला महाराज राजाची इथं सोन्याची पात्र असेल, ही झोपड्यात राहणारी बाई होती पण आचरणशील होती ना. देव खिचडी खातोय म्हणजे सामान्य बाई असेल का महाराज? राजाच्या पत्नीनं, प्रधानाच्या पत्नीनं, याच्यातल्या काही लोक आहेत. आता कोणी राजाच्या जवळ एक अर्ध टचके टुचके मारणारा माणूस असतोच. ते म्हणले मग कर ना खिचडी. ती म्हणली तुमच्या इथं सोन्याची चूल, सोन्याचं पातेलं सगळे, पण तुमच्या इथं तांदूळ भारीचे, गावरान तुपातली फोडणी आहे, पण तुमची खिचडी देव खात नाही. काहून हो? म्हणजे कशामुळं? बर बर बर. विठाला 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 तुझी म्हणले आमची खाती, चला आमच्या घरी. राजा, प्रधान, प्रधानाची बायको, राजाची बायको, सगळं मंत्रिमंडळ तिच्या घरी. वारं सुटलं, बाहेर चूल पेटीत आहे ना, झोपडं लहानसं. तिच्या झोपड्यात झाला वाकून जावं लागत. तिला मोठाले लाकडं कोण देणारे गरीब बाईला? लहानशी झोपडी. मधात गेले. राजाला मुकुट हातात घ्यावं लागलं. आतमध्ये बसल्यावर खिचडी केली, सगळं झालं, प्रसाद
खापराच्या गाडग्यात खिचडी शिजली, तेलाचा पत्ता नाही फोडणीला, फक्त गाडगं गरम केलं, जिरे नाही, मोहरी नाही, हळद नाही, काय नाही, मीठ टाकलं, 1-2 मिरचीचे 2 तुकडे, तांदूळ, पाणी, मिरचीचे 1-2 तुकडे, मीठ. ती खिचडी एका खापराच्या ताटात घेतली, तुळशीपाशी टेकली, तुळशीचं पान ठेवलं आणि नमस्कार केला. जगन्नाथा जेवा बाप्पा. कुठं देव खातोय? हिनं खा म्हणल्याबरोबर देव असा खोरा हानीत होता आणि तिला कळालं इथं ताटाला खोरा पडलाय, म्हणजे त्या खोंगा पडला की समजायचं देवाने खिचडी खाल्ली. ती एकटीच असायची, पण आज खाईच ना. तिने विचार केला देवा खा ना, तर भगवान तिच्या कानात सांगत होते मी रोज तू ही खिचडी खातो, पण फुगिराय देखता खात नाही. हे भोवतालचे सगळे फुगीरच होते ना, म्हातारीच्या भोवताल राजे महाराजे सगळे फुगीरच होते, या फुगिरायच्या देखता खात नाही. तिळ मात्र जरी होया अभिमान आणि मेरू तो समान भार देवा, त्या फुगिरायच्या हात देखता मी खात नाही. तर म्हातारीने सांगितलं देवा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे ना देवा, असं नको करू न रे, खाय ना रे देवा. त्याच्यातली अर्धी खिचडी गायब. काहीतरी घटना झाली. विढोबार कुमारी. एक मिनिट बायका थोडस खाली बसा. खाली बस, शांत बसा. दुःखद घटना आमच्या सुद्धा लक्षात आलेली आहे, ती तुमच्या आमच्या कोणाच्याही हातची घटना नाही. आपण बसा, आपण सगळे शांततेनं त्यांना बघायला जाऊ. थोडस शांत बसा. ज्या माऊलीच्या बहिणीसाठी, ज्या वारकऱ्यांनी, ज्या साधकांनी आपल्या बहिणीच्या या उदक शांती निमित्त कार्यक्रम ठेवला, भावाभावाचं इतकं प्रेम, ज्या बहिणीच्या उदक शांतीचा कार्यक्रम ठेवला, त्या बहिणीच्या उदक शांती विधीच्या कीर्तनात त्या भावानी आपली हे लोकातली यात्रा सोडली. पूज्यश्री पावन शिवस्वरूप पितांबर महाराज पुरी, ते सुद्धा शिवस्वरूप झालेले आहेत. वय खूप होतं ना, खूप वय होतं. या 80 वर्ष त्यांचं वय होतं. कल्पना करा, आपल्या बहिणीच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी, उदक शांतीच्या विधी दिवशी, ज्या भावाने मोठ्या श्रद्धेने आपल्या बहिणीचं हे उदक शांती विधी केला, त्या भावानं त्या बहिणीच्या त्या तिथीच्या दिवशी आपल्या स्वतःचा जीवनयात्रा भगवान शिवजीच्या स्वरूपामध्ये विलीन केली, पांडुरंगाच्या स्वरूपात विलीन गेली. गोड ज्या भामाबाईंना भगवंताच्या दारात जशी जागा मिळो, तशी माझ्या पितांबर महाराजांना सुद्धा भगवंताच्या पायापाशी जागा मिळो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सांगायचं एक, जिची खिचडी देव खात होता तिला सुद्धा जावं लागलं, तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. ज्ञानेश्वर माऊली